पूर्तता करण्यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे कार्य करीन आणि सक्रिय योगदान देईन. मी माझ्या तालुक्याला आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, पोषण, कृषी, पशुसंवर्धन क्षेत्रातील समस्या होणार हद्दपार. सुरगाणा आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान 2.0 चा सुरगाणा पंचायत समितीच्या हॉलमध्ये शुभारंभ करण्यात आला. केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नाशिकचे आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालय येथे आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली करण्यात आले. संपूर्णता अभियान 2.0 हे 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानाचा मुख्य उद्देश आरोग्य व पोषण, शिक्षण तसेच कृषी पशुसंवर्धन या क्षेत्रांतील निश्चित करण्यात आलेल्या 6 निर्देशकांची 100% पूर्तता साध्य करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी फुलहार यांना फाटा देत महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गट विकास अधिकारी यांनी अभियानाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट करत प्रास्ताविक सादर केले. महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, उमेद, पशुसंवर्धन, कृषी विभाग यांनी त्यांचे इंडिकेटर संदर्भात सादरीकरण केले. आमदार पवार, कश्मीरा संखे, भाप्रसे यांनी अधिकारी यांना सर्व इंडिकेटर यावर लक्ष केंद्रित करून तालुका लवकरात लवकर आकांक्षित तालुक्याच्या यादीतून बाहेर काढण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते संपूर्णता अभियान 2.0 पुस्तिकेचे म्हणजेच बुकलेटचे फीत अनावरण करून अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक बालविकास विभागामार्फत बेबी किटचे प्रातिनिधिक वितरण तसेच ज्या लाभार्थ्यांनी मुदतीत प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण केले अशा लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन आमदार पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य अधिकारी दिलीप रणवीर यांनी माता बाल आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. आमदार नितीन पवार यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सुरगाणा तालुका हा संपूर्णता अभियानामध्ये आदर्श तालुका ठरवावा असे आवाहन केले. कश्मीरा संखे, भाप्रसे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करताना शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन काम करण्याबाबत समन्वय साधण्याबाबत सूचना दिल्या. कार्यक्रमास तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, मंगेश निकम, महिला व बालविकास अधिकारी संजय कोंडार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश वाघेरे, गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, डॉक्टर सुभाष हिंगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नरेंद्र भागव, किशोर अहिरे, कृषी अधिकारी अशोक गावित, कुणाल जाधव, गणेश महाले, उमेद, रामचंद्र झिरवाळ, माधव गावित, विस्तार अधिकारी विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगट प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामचंद्र झिरवाळ, विस्तार अधिकारी यांनी आभार प्रदर्शन करून समारोप करण्यात आला. सहसंपादक रतन चौधरी, सुरगाणा.